नागोठाणे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप। 42 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ। नागोठाणे रोशन पदके। नागोठाणे येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळा व प्राथमिक शाळा जोगेश्वरी नगर शाळा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप शुक्रवार दिनांक 27 जून रोजी करण्यात आले। कैलासवासी श्रद्धा हरिवैद्य उर्फ पुष्पा साठे यांच्या स्मरणार्थ श्री हरिवैद्य डोंबिवली यांच्यातर्फे छत्री, वह्या, पुस्तके, सॅक, खाऊ इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपल्याकडून छोटीशी मदत या हेतूने नागोठाणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदच्या प्राथमिक कन्या शाळा व प्राथमिक शाळा जोगेश्वरी नगर येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेवसिंग परदेशी, उपाध्यक्ष मुकुंद मोदगी, सेक्रेटरी उल्हास शिंदे, सहसेक्रेटरी दिलीप शहासने, नंदकिशोर उर्फ भाऊ मोरे, किशोरी सोष्टे, दत्ता कडव, चंद्रकांत कामते, मारुती तटकरे यांच्यासह कन्या शाळा शिक्षिका, मुख्याध्यापिका व जोगेश्वरी नगर प्राथमिक शाळेच्या शिक्षिका कल्याणी चौरे तसेच विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी प्राथमिक शाळा जोगेश्वरी नगर येथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने 1ली ते 4थीच्या वर्गात पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कैलासवासी मोदे शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सेक्रेटरी श्री उल्हास शिंदे यांच्याकडून सलग दुसऱ्या वर्षीही रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देण्यात आले। यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळा येथील 28 विद्यार्थी व प्राथमिक शाळा जोगेश्वरी नगर येथील 14 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे व इतर वस्तूचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाची प्रस्तावना उल्हास शिंदे यांनी केली तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका कल्याणी चौरे यांनी केले। यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेवसिंग परदेशी यांनी सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शनपर भाषण केले। नागोठाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे आमचे उपाध्यक्ष मोदगी साहेब, सेक्रेटरी उल्हास शिंदे, खजिनदार शासने दिलीप शासने, सहसेक्रेटरी आमचे नंदकिशोर मोरे, सोष्टे होईल 2-3 आमचे पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो, काही जास्त लमसम भाषण पोरांसोबत विजय करणार नाही। तर असा हा संघ काढलेला कमीत कमी 10 वर्ष झाले। माझे मित्र मामा शासने, कैलासवासी सुधाकर मामा शासने, ते माझ्याजवळ असा एक विषय बोलले की नागोठाण्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ नाहीये आणि मग आम्ही एकत्र येऊन असे सभासद गोळा केले आणि हा संघ चालू केला। ते आमचे खरे फाउंडर मामा शासने, अध्यक्ष कैलासवासी, आणि तेव्हापासून आम्ही शालोपयोगी वस्तू ज्येष्ठ नागरिक संघ नागोठाणे आणि श्रद्धा हरिवैद्य उर्फ पुष्पा साठे हिच्या स्मरणार्थ श्री हरिवैद्य डोंबिवली यांच्याकडनं आर्थिक सहाय्य घेऊन हे शालोपयोगी वस्तू, त्यात वह्या, पुस्तकं, खाऊचे वाटप करत असतो। हे वर्ष आमचं जवळजवळ 9-10 वर्ष असेल ना, 10 वर्ष आहे शाळेला देण्याचं, आणि आम्ही हे रेग्युलर देत असतो। पण तुम्ही यावर्षी मॅडम नवीन आलेल्या, तर तुम्हाला माहिती करून देतो यांचे कोण कोण आहेत ते आमच्या इथे। तर आमच्या संघाचे अध्यक्ष महादेवसिंग परदेशी, उपाध्यक्ष मुकुंद मोदगी, खजिनदार नंदकिशोर मोरे, हे सदस्य आमचे दिलीप शासने आणि श्री सदस्य किशोरी सोष्टे। आम्ही नागोठाण्यामधले आहोत। आम्ही सहसचिव सचिव उल्हास शिंदे। तर हे दरवर्षी असतात हा हे पत्रकार सामना ना, आपले सामनाचे पत्रकार बाबू माने आणि हे रोशन पदकी म्हणून हे असतात। आणि बाकी त्या कार्यक्रमामध्ये तिकडं आता बरेच आले होते ते शाळेच्या कन्या शाळा नागोठाणे। तर हा कार्यक्रम आमचा रेग्युलर चालू असतो यावर्षी।